नमस्कार लाडक्या बहिणींनो, मी अजित जाधव. तर लाडक्या बहिणींसाठी एक आनंदाची बातमी आलेली आहे. तर काय आनंदाची बातमी आहे ते लगेच आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्यासाठी हा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पाहायचा आहे. चला तर मग लगेच व्हिडिओला सुरुवात करूयात. तर या ठिकाणी तुम्ही स्क्रीनवरती पाहू शकता, महिला व बाल विकास मंत्री आदितीताई तटकरे यांच्या माध्यमातून एक सूचना देण्यात आलेली आहे की लाडकी बहीण योजना 30 एप्रिल 2026 पर्यंत ई-KYC दुरुस्तीची संधी, म्हणजेच लाडक्या बहिणींसाठी आता ई-KYC दुरुस्तीची संधी ही 30 एप्रिल 2026 पर्यंत मिळणार आहे. ज्या लाडक्या बहिणींची KYC चुकलेली होती ऑप्शन देताना किंवा दुसऱ्या काही अडचणींमुळे ई-KYC चुकलेल्या लाडक्या बहिणींना आता 30 एप्रिल 2026 पर्यंत पुन्हा ई-KYC दुरुस्त करण्याची संधी मिळालेली आहे. आणि तसेच ज्या लाडक्या बहिणींचे KYC मुळे हप्ते पेंडिंग होते त्यांना आता ही ई-KYC करण्यासाठी दुरुस्ती मिळालेली आहे. तर पहा या ठिकाणी काय दिलेले आहे. ज्या पात्र लाभार्थ्यांना ई-KYC करूनही योजनेचा लाभ मिळाला नाही त्यांना ई-KYC दुरुस्त करण्यासाठी पुन्हा संधी देण्यात येत आहे. महिला व बाल विकास मंत्री महाराष्ट्र राज्य आदितीताई तटकरे यांच्या माध्यमातून ही माहिती देण्यात आलेली आहे. म्हणजेच आता तुम्ही 30 एप्रिल 2026 पर्यंत तुमची ई-KYC दुरुस्त करून घेऊ शकता. त्यामुळे सर्व लाडक्या बहिणींसाठी ही एक आनंदाची बातमी असल्यामुळे हा व्हिडिओ जास्तीत जास्त लाडक्या बहिणींपर्यंत नक्की शेअर करा. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवरती पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. धन्यवाद. चला तर मग भेटूयात नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहितीसह. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.